नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. 1 जुलैपासून लागू होणार नवे कायदे. आयपीसी व सीआरपीसी मध्ये नेमके काय बदल झालेत? केंद्र सरकारने अलीकडेच भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता यामध्ये काही बदल केले. या कायद्यामध्ये केलेल्या नव्या सुधारणा, नव्या तरतुदी, नवीन कलमे 1 जुलैपासून लागू केली जाणार आहेत. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम हे नवीन कायदे भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता यांची जागा घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेत हे नवीन कायदे तरतुदी मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावर सही केली. आता 1 जुलैपासून हे कायदे लागू करण्यात येणार आहेत. हे 3 कायदे भारतीय पुरावा कायदा 1872, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 आणि आयपीसी यांची जागा घेतील. तज्ज्ञांच्या मते 3 नवीन कायद्यामुळे दहशतवाद, मॉब लिंचिंग आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या गुन्ह्यांसाठी शिक्षा अधिक कडक होणार आहे. भारतीय न्याय संहितेत 20 नवीन गुन्हे समाविष्ट करण्यात आले आहेत, तर आयपीसी मधील 19 तरतुदी काढून टाकण्यात आल्या आहेत. तसेच 33 गुन्ह्यामध्ये तुरुंगवासाची शिक्षा वाढवण्यात आली आहे, तर 83 तरतुदीमध्ये दंडांच्या शिक्षेत वाढ करण्यात आली आहे. याशिवाय 23 गुन्ह्यामध्ये अनिवार्य किमान शिक्षेची तरतूद करण्यात आली असून 6 गुन्ह्यामध्ये सामुदायिक सेवा या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. कोणत्या कायद्यात नेमका काय बदल झाला ते पाहूया. 1. आयपीसी कोणते कृत्य गुन्हा आहे आणि त्यासाठी कोणती शिक्षा होईल हे अंतर्गत ठरवले जाते. आता हा कायदा भारतीय न्याय संहिता म्हणून ओळखला जाईल. आयपीसी मध्ये 511 कलमे होती, तर नवीन भारतीय न्याय संहितेत 358 कलमे असतील. यामध्ये 21 नवीन गुन्ह्यांची भर पडली आहे. 41 गुन्ह्यामध्ये कारावासाच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. 82 गुन्ह्यांच्या शिक्षेत वाढ करण्यात आली आहे. 25 गुन्ह्यात किमान शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे, तर 6 गुन्ह्यामध्ये समाजसेवेची शिक्षा होणार आहे, तर अनेक कलमे रद्द करण्यात आली आहेत. 2. सीआरपीसी अटक तपास आणि खटला चालवण्याची प्रक्रिया सीआरपी नुसारच होते. सीआरपीसी मध्ये 484 कलमे होती. आता भारतीय नागरिक संरक्षण संहितेत 531 कलमे असतील. 171 कलमे बदलण्यात आली आहेत. 9 नव्या कलमांचा समावेश करण्यात आला आहे. 3. आयईए खटल्यातील तथ्य कसे सिद्ध होईल, जबाब, साक्ष्य कसे नोंदवले जातील हे सर्व भारतीय पुरावा कायद्यानुसार निश्चित केले जाते. भारतीय पुरावा कायद्यात 167 कलमे होती. आता यामध्ये 170 कलमे असतील. 24 कलमामध्ये बदल करण्यात आले आहेत. 2 नवीन कलमे समाविष्ट करण्यात आली आहेत, तर 6 कलमे रद्द करण्यात आली आहेत. भारतीय साक्ष्य अधिनियम 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय न्याय संहिता 2023 या 3 कायद्याच्या अंमलबजावणीचं केंद्रीय गृह मंत्रालयानं 23 फेब्रुवारी 2024 रोजी नोटिफिकेशन काढलं आहे. या नोटिफिकेशननुसार 1 जुलै 2024 पासून या 3 कायद्यांची देशभरात अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळं आता जनतेला, पोलिसांना तसेच कायद्याचा अभ्यास करणाऱ्या वकिलांना या नव्या कायद्याची माहिती आणि अभ्यास करणं क्रमप्राप्त ठरणार आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.